रोहनच्या चेहऱ्यावरचं रंग उडालेला पाहून सगळे त्याच्या भोवती जमा झाले. काय झालं? शंकरने घाईघाईने विचारलं. रोहन काही क्षण बोललाच नाही. त्याच्या हातातला फोटो थरथरत होता. शेवटी त्याने फोटोच्या कोपऱ्यात बोट ठेवले. तिथे अर्धवट अक्षरे दिसत होती. धूळ आणि काळाच्या ओघात नाव जवळजवळ पुसलंच गेलं होतं. पण तरीही काही अक्षरं स्पष्ट दिसत होती. जय. मोहनने फोटो हिसकावून घेतला. अजय, तो पुटपुटला. हे नाव ऐकताच देशमुख वकील क्षणभर स्तब्ध झाले. त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. शंकरने ते पाहिलं. साहेब, तुम्ही हे नाव आधी ऐकले का? तो लगेच विचारला. देशमुख काही क्षण गप्प राहिले. जणू ते काहीतरी लपवतच होते. शेवटी त्यांनी हळू आवाजात सांगितलं. खूप वर्षांपूर्वी रामभाऊ एकदा या नावाचा उल्लेख केला होता. पण मी त्यावेळी फार चौकशी केली नव्हती. आता सर्वांची उत्सुकता आणखी वाढली होती. कोण होता तो? मोहनने विचारलं. देशमुखांनी नकारार्थी मान हलवली. मलाही माहिती नाही. पण एक गोष्ट नक्की, हे नाव रामभाऊंसाठी खूप महत्वाचं होतं. त्या रात्री घरात कुणालाच झोप लागली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी देशमुखांनी पुन्हा सर्वांना हॉलमध्ये बोलवलं. रामभाऊंच्या मृत्यूपत्रात लिहिलं होतं की दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर शोधल्याशिवाय पुढचा टप्पा समजणार नाही. पण मला वाटतं आता तिसऱ्या प्रश्नाची एक खूण तुम्हालाही दाखवण्याची वेळ आली आहे. असं म्हणत त्यांनी बॅगेतून एक छोटासा लिफाफा बाहेर काढला. लिफाफ्यावर रामभाऊंच्या हस्ताक्षरात लिहिलेलं होतं. माझी सर्वात मौल्यवान गोष्ट कुठे आहे? हे वाचताच शंकरच्या डोळ्यात चमक आली. मोहनही सावध झाला. सर्वांना वाटलं की आता खजिना, दागिने, जमीन किंवा एखाद्या गुप्त संपत्तीचा धागा मिळणार. देशमुखांनी लिफाफा उघडला. आत एक जुना कागद होता. त्यावर काही ओळी लिहिलेल्या होत्या. जिथे मी सर्वात जास्त वेळ घालवला, जिथे माझे सर्वात मोठे निर्णय झाले आणि जिथे माझ्या आयुष्याची सर्वात मोठी चूक दडली आहे, तिथे माझी सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. हे वाचून सगळेच गोंधळलो. याचा अर्थ काय? शंकरने विचारलं. देशमुख काही बोलणार तितक्यात रोहन अचानक म्हणाला. आजोबा सर्वात जास्त कुठे वेळ घालवायचे? काही क्षण शांतता पसरली. मग मोहन म्हणाला, जुन्या शेतावरच्या वाडीत. हे ऐकताच देशमुखांनी मान हलवली. बरोबर. रामभाऊ शेवटच्या काळात वारंवार त्या वाडीत जात होते. दुपारपर्यंत सर्वजण त्या जुन्या वाडीकडे रवाना झाले. गावापासून थोड्या अंतरावर असलेली ती जागा अनेक वर्षांपासून ओस पडली होती. मोडकळीस आलेले घर, आजूबाजूला वाढलेले गवत आणि बंद खिडक्या पाहूनच अंगावर शहारे येत होते. शंकरने दरवाजा उघडला. आता सर्वत्र धूळ होती. जणू अनेक वर्षांपासून कोणी तिथे पाऊलच ठेवलं नव्हते. पण रोहनचं लक्ष एका गोष्टीकडे गेलं. धुळीत काही ताज्या पाऊलखुणा दिसत होत्या. तिथे कोणीतरी अलीकडंच आलंय, तो म्हणाला. सर्वजण दचकले. मग शोधाशोध सुरू झाली. जवळपास तासभर काहीच सापडलं नाही. तेवढ्यात मोहन एका जुन्या कपाटामागे लोखंडी पेटी दिसली. पेटीवर गंज चढला होता. पण कुलूप नवीन होतं. हे नक्कीच महत्वाचं आहे, शंकर म्हणाला. बराच प्रयत्न करून पेटी उघडण्यात आली. सगळ्यांना खात्री होती की आत काहीतरी मौल्यवान वस्तू मिळणार. पण पेटी उघडताच सर्वजण अवाक झाले. आत ना पैसे ना दागिने, फक्त काही जुन्या फायली, एक डायरी आणि बँकेच्या व्यवहारांच्या प्रती होत्या. शंकर संतापला. हे काय? तो ओरडला. पण देशमुखांनी फायली उघडल्या आणि त्यांचा चेहरा गंभीर झाला. कारण त्या कागदपत्रांत काही व्यवहारांची नोंद होती. करोडो रुपयांच्या व्यवहारांची. आणि त्यातील मोठी रक्कम कुठेतरी गायब झाली होती. व्यवहारांची बेरीज आणि उरलेली रक्कम जुळत नव्हती. हे अशक्य आहे, देशमुख पुटपुटले. रामभाऊंच्या खात्यातून इतकी मोठी रक्कम गायब कशी होऊ शकते? आता वातावरण आणखी तणावपूर्ण झालं. कुणीतरी पैसे काढले होते, पण कोण आणि का? तेवढ्या डायरीच्या शेवटच्या पानातून एक छोटा फोटो खाली पडला. रोहनने तो उचलला. फोटो पाहताच त्याच्या अंगावर काटा आला. कारण त्या फोटोत तरुण रामभाऊ एका माणसाच्या खांद्यावर हात ठेवून उभे होते. पण त्या माणसाचा चेहरा मुद्दाम धारदार वस्तूने खरवडून नष्ट केला होता. फोटोच्या मागे एकच वाक्य लिहिलेलं होतं. ज्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला त्यानेच माझा विश्वासघात केला. सगळे एकमेकांकडे मग पाहू लागले. आता प्रश्न दत्तक मुलाचा नव्हता, प्रश्न करोडो रुपयांचा होता. प्रश्न विश्वासघाताचा होता आणि सर्वात मोठा शत्रू असा होता की रामभाऊंचा खरा शत्रू कोण? तेवढ्या देशमुखांनी डायरीच्या शेवटच्या पानात एक दुमडलेली चिठ्ठी दिसली. त्यांनी ती उघडली. त्यावर प्रश्न लिहिलेला होता. मी सर्वात जास्त विश्वास कोणावर ठेवला होता? आणि खाली एक ओळ होती. या प्रश्नाचं उत्तर मिळालं तर गायब झालेल्या पैशांचं रहस्यही उलगडेल. हॉलमध्ये नव्हे तर आता त्या ओसाड वाडीतच शांतता होती. कारण प्रत्येकाच्या मनात एकच संशय निर्माण झाला होता.
विश्वासघात करणारी व्यक्ती अजूनही त्यांच्या खूप जवळ तर नाही ना? आता ती व्यक्ती नक्की कोण असेल हे आपण पुढच्या भागात बघूया. पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका.